हॅलो स्टुडंट्स, आपला टॉपिक चालू आहे सबसेट. बरोबर. सबसेट मीन्स समजा ए आणि बी हे दोन सेट आहे. बी मधले सर्वचे सर्व इलिमेंट मीन्स प्रत्येक इलिमेंट हा सेट ए मध्ये असेल तर सेट बी ला सेट ए चा सबसेट म्हटला गेला आहे. बरोबर आहे. बघा, इफ ए अँड बी आर टू सेट्स, every element in set B is the element of set A is called, then B is called as subset of A. Subset of A. B is a subset of A and it is denoted by B subset A. It is denoted by B subset A and it is read as B is a subset of A. B is a subset of A. बरोबर आहे. बघा, आता काही पॉइंट लिहायचे आपल्याला याच्यामध्ये. काल प्रॉब्लेम घेतला की आज पण घेणार आहोत, पण त्याच्याबद्दल पॉइंट लिहायचे. नंबर 1, n is a subset of I. n is a subset of I. n हा I चा सबसेट आहे. n हा I चा सबसेट आहे. n is denoted by set of natural numbers and I is denoted by set of integers. हा सबसेट काय आहे? कारण नॅचरल नंबर्स आर इंटीजर्स. नॅचरल नंबर्स आर इंटीजर्स. नॅचरल नंबर आर इंटीजर्स. दुसरा पॉइंट बघा, आपल्याला एमसीक्यू मध्ये विचारू शकते. नंतर पहा, every set is a subset of itself. Every set is a subset of itself. Every set is a subset of itself. Hence, A is a subset of A. A is a subset of A. Every set is a subset of itself. That A subset of A. नंबर 3. तीसरं बघा, empty set is a subset of all sets. Empty set is a subset of all sets. Empty set is a subset of itself. बरोबर आहे. सेट ऑफ एव्हरी सेट लिहिलं तरी चालेल, ऑल सेट लिहिलं तरी चालेल. दॅट इज empty set is denoted by phi and phi is a subset of A. Phi is a subset of A. Number 4, if A is equal to B, then जर A आणि B दोन्ही सेट जर सेम असेल, A हा B चा सबसेट असतो आणि B हा A चा सबसेट असतो. A is a subset of B and B is a subset of A. A is equal, दोन सेट जर इक्वल असेल, त्याचे करस्पॉन्डिंग एलिमेंट जर सेम असेल तर A हा B चा सबसेट, B हा A चा सबसेट असतो. आणि लास्ट पॉइंट आहे याच्यामध्ये, इफ याच्या उलट, इफ A is a subset of B and B is a subset of A. A is a subset of B and B is a subset of A. Then दोन सेट इक्वल असतात. Then A is equal to B. A is equal to B. बघा, n is a subset of I. नॅचरल नंबर हा इंटीजरचा सबसेट असतो. n is a subset of I because natural numbers are also integers. नंतर every subset is a subset of itself. प्रत्येक सेट हा स्वतःचा सबसेट असतो. A is a subset of A. Number 3, empty set is a subset of all sets. Empty set is a subset of all sets किंवा every set लिहिलं तरी चालेल. Phi is a subset of A आणि empty set is denoted by phi. कशाने डिनोट केलं? phi ने. समजा दोन सेट इक्वल आहे. इफ A is equal to B, then A is a subset of B and B is a subset of A. नंतर भाई
इफ ए इज अ सबसेट ऑफ बी अँड बी इज अ सबसेट ऑफ ए बी चा सबसेट आणि बी ए चा सबसेट आहे, तर दोन सेट काय असतात, इक्वल असतात. दोन सेट काय असतात, इक्वल असतात. अंडरस्टँड? समजलं बेटा? राईट. एक्झाम्पल आहे, इफ ए इज इक्वल टू 1 3 4 7 8 1 3 4 7 8, then write all possible subsets of E. Possible subsets of E. Then find all possible subsets of E. बघा ए दिलाय आपल्याला, जे पॉसिबल सबसेट सर्वचे सर्व पॉसिबल सबसेट हे करायचे, लिहायचे. सबसेट म्हणजे काय, त्या सेट मधला एलिमेंट या सेट मध्ये असायला पाहिजे. बी मध्ये समजा ए आणि बी दोन सेट आहे, बी मधले सर्वचे सर्व एलिमेंट सेट ए मध्ये असेल तर बी ला ए चं काय म्हणतात, सबसेट म्हणतात. तर बघा मी याचे सबसेट लिहितो आहे. पॉसिबल ए घेतला आपण, बी घेतो आहे. बी इज इक्वल टू 1 याच्यामध्ये बी हा याचा सबसेट झाला. सी इज इक्वल टू 3 याच्यामध्ये तो सबसेट झाला. नंतर डी इज इक्वल टू 4 म्हणजे सबसेट झाला. नंतर ई म्हणजे झाला 7 सुद्धा काय झाला, सबसेट झाला. आणि एफ हा 8 हा झाला एक सबसेट. हे सिंगल आहे त्याला. तर आता दोन याची पेअर घेऊ. नाव जी इज इक्वल टू 1 3 आणि 1 3 याच्यामध्ये हा याचा सबसेट झाला. नंतर 3 4 हे याच्यामध्ये आहे, सबसेट झाला. नंतर 4 7 आहे. नंतर 4 7 जी झाला. जी नंतर एच घ्यायचा, एच इज इक्वल टू 3 4 एच इज इक्वल टू 3 4 एच आय इज इक्वल टू 4 7 आय इज इक्वल टू 4 7. नंतर जे 7 8 आहे याच्यामध्ये एलिमेंट्स म्हणजे सबसेट झाले, बरोबर आहे. नंतर जे नंतर के एक सोडून एक घ्यायचा. 1 4 पॉसिबल सबसेट लिहितो आहे मी. 1 4 नंतर 3 7 के नंतर एल नंतर 3 7 नंतर 3 7 नंतर 4 8 एम इज इक्वल टू 4 8 एम इज इक्वल टू 4 8. एम किती झाला 4 8. आता 3 याचे घ्या. एम नंतर एन इज इक्वल टू 1 3 4 बरोबर. 1 3 4 नंतर 3 एन नंतर ओ इज इक्वल टू 3 4 7 3 4 7 नंतर 4 7 8 एम एन ओ पी इज इक्वल टू 4 7 8 बरोबर. 4 7 8
1 3 4 4 3 7 हे झाले. नंतर क्यू क्यू इज 4 4 याचं घ्या 4 4 1 3 4 7 नंतर 3 4 7 8 बरोबर आहे. क्यू नंतर आर झाला आणि शेवटचा सर्वचे सर्व म्हणजे इज इक्वल टू सबसेट असतो यस इज इक्वल टू 1 3 4 7 8 जर काही राहिलं असेल तर तुम्ही लिहू शकता. हे झाले याचे पॉसिबल सबसेट. याचं मिनिंग का याच्यातले एलिमेंट याच्यामध्ये प्रत्येक एलिमेंट असायला पाहिजे. बघा याच्यातला हा एलिमेंट आहे, याच्यामध्ये हा एलिमेंट आहे, याच्यामध्ये आहे, याच्यामध्ये आहे, म्हणजे प्रत्येक सबसेट झाले पहिले. हा सुद्धा याचा सबसेट 8 आहे. 1 3 आहे इथे 1 3 म्हणजे हा याचा सबसेट झाला. 3 4 आहे इथे सुद्धा 3 4 हा याचा सबसेट झाला. 4 7 आहे इथे 4 7 आहे सबसेट झाला. 7 8 आहे जे 7 आहे तो झाला सबसेट. के 1 4 इथे 1 4 आहे 3 7 आहे 4 8 आहे. 1 3 4 3 4 7 आणि 4 7 8 बरोबर आहे. नंतर क्यू 1 3 4 7 1 3 4 7 याचे सर्वचे सर्व एलिमेंट याच्यामध्ये आहे. 3 4 7 8 याचे सर्व एलिमेंट याच्यामध्ये आहे. आणि यस सर्वचे सर्व एक हा आणि हा सेट सेम आहे. जर दोन सेट सेम असेल तर ते एकमेकांचे काय असतात सबसेट असतात. काय असतात सबसेट असतात. अंडरस्टँड समजून राहिलं बेटा. नवरेटो प्रॉब्लेम सेट मधला 8वा प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम सेट मधला 8वा प्रॉब्लेम आहे. write the subset relations between relations between the following sets. Write the subset relation between the following sets. Okay. तर बघा पहिला आहे x is equal to set of all quadrilaterals. Set of all quadrilaterals. Y आहे set of all rhombuses. Set of all rhombuses. Yes आहे set of all squares. Set of all squares.
टी आहे सेट ऑफ all parallelograms, set of all parallelograms, आणि V आहे set of rectangles, set of rectangles, set of rectangles. पहा यक्स काय डिनोट करते, set of all quadrilaterals, set of ऑल क्वाड्रिलॅटरल्स यक्स डिनोट करते आहे, बरोबर आहे, ऑल क्वाड्रिलॅटरल. वाय सेट ऑफ ऑल रोम्बस, यस सेट ऑफ ऑल स्क्वेअर्स, टी सेट ऑफ ऑल पॅरलोग्राम्स, आणि व्ही सेट ऑफ ऑल रेक्टँगल्स, सेट ऑफ ऑल रेक्टँगल्स, सेट ऑफ ऑल रेक्टँगल्स, सेट ऑफ ऑल रेक्टँगल्स, बरोबर आहे. मग आता सेट ऑफ ऑल रेक्टँगल्स बघा, क्वाड्रिलॅटरल में सर्वचे सर्व आले, क्वाड्रिलॅटरल में सर्वचे सर्व आले. लक्षात ठेवायचं आहे का हे सर्व टाइप कशाचे आहे, क्वाड्रिलॅटरल जे आहे, रोम्बस, स्क्वेअर, पॅरलोग्राम अँड रेक्टँगल, हे सर्वचे सर्व टाइप कशाचे, क्वाड्रिलॅटरल. ह्या प्रत्येक पहिले ह्या क्वाड्रिलॅटरलचे सबसेट राहील, क्वाड्रिलॅटरलचा सबसेट राहील. मग काय होईल, y इज अ सबसेट ऑफ x, पहिले काय झालं, y इज अ सबसेट ऑफ x, y इज अ सबसेट ऑफ x, बरोबर आहे. नंतर s इज अ सबसेट ऑफ x, नंतर t इज अ सबसेट ऑफ x, आणि नंतर v इज अ सबसेट ऑफ x. y is a subset of x, s is a subset of x, t is a subset of x, and v is a subset of x. म्हणजे हे जे आहे रोम्बस, स्क्वेअर, पॅरलोग्राम आणि रेक्टँगल हे प्रत्येक कशाचं आहे, कशाचे आहे, पॅरलोग आपल्या क्वाड्रिलॅटरलचे टाइप्स आहे, क्वाड्रिलॅटरलचे टाइप आहे. ह्या प्रत्येक याचा काय झाला, सबसेट झाला. काय झाला, सबसेट मीन्स y is a subset of x, s is a subset of x, y is a t is a subset of x, and v is a subset of x, v is a subset of x. आता पहा स्क्वेअर हा रोम्बस असू शकतो, स्क्वेअर हा रोम्बस आहे, मीन्स रोम्बसचा टाइप म्हणजे झाला स्क्वेअर, म्हणजे हा यस वायचा काय राहील, सबसेट, यस इज अ सबसेट ऑफ वाय, यस इज अ सबसेट ऑफ वाय. अजून बघा यस इज अ सबसेट ऑफ वाय, बरोबर आहे. नंतर बघा काय आहे का, पुन्हा यस हा स्क्वेअर हा रेक्टँगल असू शकतो, स्क्वेअर हा, कारण एवरी स्क्वेअर इज अ रेक्टँगल, मीन्स यस इज अ सबसेट ऑफ व्ही, 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 बरोबर आहे. नंतर बघा हा यस स्क्वेअर काय होऊ शकतो, पॅरलोग्राम, मी यस इज अ सबसेट ऑफ टी, कारण एवरी स्क्वेअर इज अ पॅरलोग्राम, मी यस इज अ सबसेट ऑफ टी, यस इज अ सबसेट ऑफ टी, बरोबर आहे. नंतर आता हा जो आहे व्ही इज अ सब, कारण रेक्टँगल हा पॅरलोग्राम असू शकतो, that is V is a subset of T, V is a subset of T, V is a subset, आणि V is a subset of V is a subset of Y, V is a Y is a subset of T, Y हा T चा रोम्बस हा पॅरलोग्राम होऊ शकतो, मीन्स Y सबसेट ऑफ T, Y सबसेट ऑफ T. बघा आता सगळ्यात मग यासाठी कॉन्सेप्ट महत्वाचे आहे. जर बेसिक कॉन्सेप्ट माहित असेल तर तुम्हाला जॉमेट्रीचा टाइप आहे हा हे जे प्रॉब्लेम आहे जॉमेट्रीवर, अल्जेब्राचं सेट जर लिहायचं असेल, पण हे जे कॉन्सेप्ट आहे सर्वचे सर्व जॉमेट्री मधले आहे, बरोबर आहे. बघा हा क्वाड्रिलॅटरल आहे, ह्या क्वाड्रिलॅटरलचे 4 टाइप्स आहे, दॅट इज रोम्बस, स्क्वेअर्स, पॅरलोग्राम अँड हियर रेक्टँगल्स. म्हणजे हे सर्वचे सर्व काय क्वाड्रिलॅटरल आहे, हे चारही याचे काय झाले, सबसेट झाले. मीन्स y इज अ सबसेट ऑफ x, s इज अ सबसेट ऑफ x,
T is a subset of X and V is a subset of X. पहिला पॉइंट क्लिअर झाला. आता दुसरं बघा, स्क्वेअर्स रोम्बस असतात. स्क्वेअर हा काय असतो? रोम्बस असतो. स्क्वेअर रोम्बसचा स्क्वेअर नाही राहणार, पण स्क्वेअर हा रोम्बस आहे. यस इज अ सबसेट ऑफ वाय. आता हा स्क्वेअर हा रेक्टँगल असतो, रेक्टँगल स्क्वेअर नाही राहत, स्क्वेअर हा रेक्टँगल आहे. यस इज अ सबसेट ऑफ व्ही. यस इज अ सबसेट ऑफ व्ही. नंतर यस इज अ सबसेट ऑफ टी. स्क्वेअर हा पॅरलोग्राम आहे असतो, पण पॅरलोग्राम हा स्क्वेअर नाही राहत. यस इज अ सबसेट ऑफ टी. नंतर रेक्टँगल हा पॅरलोग्राम राहतो, पॅरलोग्राम हा रेक्टँगल राहत नाही. मीन्स व्ही इज अ सबसेट ऑफ टी. आणि रोम्बस हा रेक्टँगल असू शकतो, रेक्टँगल हा रोम्बस राहत नाही. मीन्स वाय इज अ सबसेट ऑफ टी. वाय इज अ सबसेट ऑफ टी. अंडरस्टँड? समजलं सर्वांना? काही प्रॉब्लेम? वाचायचं आहे. ऑलराइट. Now, next topic is a universal set. Universal set. Universal set. सर्वात मोठा सेट जो असतो त्याला म्हटला युनिव्हर्सल सेट. बरोबर आहे? युनिव्हर्सल सेट. वर्ल्ड मध्ये युनिव्हर्सल सेट इन मराठी इज कॉल्ड विश्वसंच. वर्ल्ड मध्ये सर्व देश काय सामावले गेलेले आहे म्हणून त्याला म्हटलंय विश्व. वर्ल्ड म्हटलंय. तर या संचामध्ये सर्वच्या सर्व याच्यामधले एलिमेंट्स असतात म्हणून त्याला म्हणतात युनिव्हर्सल सेट. एक्झाम्पल सांगतोय. इंडिया आहे, आपलं भारत आहे ना. भारतामध्ये आपण सर्व देश वेगळं राज्य आहे म्हणून या सर्वांचा युनिव्हर्सल सेट दॅट्स इंडिया. इंडिया. आता आपण महाराष्ट्रात आहोत. महाराष्ट्राचा जर विचार केला तर आपण महाराष्ट्रामधले सर्व जिल्हे, सर्व तालुके, सर्व गाव हे जे सामावले गेले ते आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत आपल्या गावाच्या बाबतीत महाराष्ट्राचा जर विचार केला, महाराष्ट्रासोबत जर तुलना केली तर महाराष्ट्र हे आपलं युनिव्हर्सल सेट झाला. काय झाला? युनिव्हर्सल सेट. आता एकदा समुद्र आहे, सी आहे आपलं, सी समुद्र. समुद्रामध्ये नाल्या नद्या सर्व सामावले जाते. सर्वांच्या बाबतीत म्हणजेच काय झाला? समुद्र काय झाला? युनिव्हर्सल सेट झाला. घरगुती उदाहरण सांगतोय मी तुम्हाला. आपल्या घरामध्ये आजोबा असते, आजोबा आजी असते, त्याच्यापासून त्याचे मुलं तयार होतात, मुलांपासून नातू तयार होतात, नातापासून पंतू तयार होतात. ह्या सर्वांचा युनिव्हर्सल सेट. सुरुवातीचे आजी आजोबा त्याचे युनिव्हर्सल सेट. म्हणजे सर्वात मोठा जो सेट असतो त्याला काय म्हटलं गेलं आहे? युनिव्हर्सल सेट. युनिव्हर्सल सेट म्हटलं आहे. बरोबर आहे ना? युनिव्हर्सल सेट मीन जो सेट सर्वात मोठा असतो, ज्याला कन्सिडर करतो मोठा सेट, त्याला म्हटलं गेलं आहे युनिव्हर्सल सेट. अँड युनिव्हर्सल सेट इज डिनोटेड बाय कॅपिटल यू. कशाने डिनोट केला ते? यू ने. कशाने डिनोट केला ते? यू ने. युनिव्हर्सल सेट इज डिनोटेड बाय यू. कशाने डिनोट केला जाते तो? यू ने. समजलं? आपण डेफिनेशन लिहू त्याची. नाव डेफिनेशन लिहायची युनिव्हर्सल सेटची. युनिव्हर्सल सेटची डेफिनेशन लिहायची आपल्याला. तर बघा डेफिनेशन आहे, युनिव्हर्सल साठी पुस्तकातली डेफिनेशन जशी तशी लिहून देतोय मी तुम्हाला. वाचायचं आहे.
Think of a bigger set. Think of a bigger set. Think of a bigger set. Which while परीक्षेमध्ये डेफिनेशन नाही विचारत मी फक्त प्रॉब्लेम विचारते. Which will accommodate all the given sets, all the given sets under consideration, which is known as, which in general is known as universal set, is known as universal set. आणि युनिव्हर्सल सेट डिनोट केले जाते कॅपिटल यू ने. कशाने? कॅपिटल यू ने. इट इज डिनोटेड बाय यू. कशाने डिनोट केलं जातं? यू ने. म्हणजे बाय डेफिनेशन थिंक ऑफ अ बिगर सेट व्हिच ऑल द अकॉमोडेट all the given sets under consideration, which in general is called as universal set, and universal set is denoted by capital U. कॅपिटल यू ने डिनोट केल्या जाते. बरोबर आहे. सर्वात मोठा सेट असेल त्याला म्हटलं गेलं युनिव्हर्सल सेट. एकच लक्षात ठेवायचं, सर्वात मोठा जो सेट आहे त्याला काय म्हटलं गेलं? युनिव्हर्सल सेट. डेफिनेशन सोबत काही घेणं देणं नाही. आणि युनिव्हर्सल सेट इज डिनोटेड बाय कॅपिटल यू. कशाने डिनोट केलं जाते? कॅपिटल यू ने. अंडरस्टँड? नाउ राईट डाउन. बघा नंतरची डेफिनेशन आहे कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट. कशाची? कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट. कशाची डेफिनेशन? कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट. बघा यू आर युनिव्हर्सल सेट आहे. युनिव्हर्सल सेट आहे आणि ए हा दुसरा एक सेट आहे. ए यू बी द युनिव्हर्सल सेट आणि ए बी द एनी सेट. बघा यू ए मध्ये नसलेले परंतु यू मध्ये असलेले जे काही इलिमेंट्स आहे त्या इलिमेंटचा जो सेट आहे त्याला म्हटलं गेलाय कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट. कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट. बघा मी काय म्हणतोय, यू काय? युनिव्हर्सल सेट. ए काय? एनी सेट. बघा यू युनिव्हर्सल सेट, ए एनी सेट. द इलिमेंट इन सेट असा सेट, द इलिमेंट इन दॅट सेट which is not A, then it is called as complement of a set. म्हणजे यू युनिव्हर्सल सेट आहे, ए दुसरा सेट आहे, कोणता एक सेट आहे ए मध्ये नसलेले बट यू मध्ये असलेले जो इलिमेंटचा जो सेट आहे त्याला म्हटलं गेलं आहे कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट. कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट. आणि एचा जर कॉम्प्लिमेंट लिहायचा असेल तर इट इज डिनोटेड बाय ए डॅश. इट इज डिनोटेड बाय ए डॅश और it is denoted by a raised to the power c. पण a raised to c लिहिल्यापेक्षा a dash लिहायचं. It is denoted by a dash. It is denoted by a dash. बघा डेफिनेशन लिहितो आहे कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेटची. कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेटची डेफिनेशन लिहितो आहे. suppose U is an
universal set. U is an universal set if A is the subset of U. A हा U चा सबसेट आहे, बरोबर आहे. then set of all elements set of all elements in U which are not in set A, which are not in set A is called as complement of a set. Is called as complement of a set. Is called as complement of a set. Is called as complement of a set, and complement of a set is denoted by, it is denoted by A चा कॉम्प्लिमेंट आहे मीन्स A डॅश. एवढंच लक्षात ठेवायचं, A डॅश. काय लक्षात ठेवायचं, A डॅश. बघा U काय युनिव्हर्सल सेट. ए हा U चा सबसेट A मध्ये आहे, पण U मध्ये A मध्ये सर्व एलिमेंट U मध्ये आहे. पण असे एलिमेंट्स का जे A मध्ये नाही पण U मध्ये आहे, अशा एलिमेंटचा जो सेट तयार करतो आहे त्याला म्हटलं गेलं आहे त्याला म्हटलं गेलं आहे complement of a set. Complement of a set. Suppose U is an universal set. If A is a subset of U, then set of all elements in U which are not in set A is called as complement of a set, and it is denoted by A dash. It is denoted by A dash. समजल्या, दोन्ही डेफिनेशन समजल्या. कोणाला काही प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये तर लिहून घ्या, प्रॉब्लेम बघू. बरं, कॉम्प्लिमेंटच्या प्रॉपर्टीज लिहू. न प्रॉपर्टीज ऑफ कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट. त्याच्या प्रॉपर्टीज लक्षात ठेवायच्या. न प्रॉपर्टीज ऑफ कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट. प्रॉपर्टीज ऑफ कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट. प्रॉपर्टीज ऑफ कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट. कॉम्प्लिमेंट ऑफ सेटच्या प्रॉपर्टीज आहे. पहिले आहे नंबर 1, नो एलिमेंट is common in A and A dash. सेकंड नंबरची प्रॉपर्टी आहे A is a subset of U and
A dash is a subset of U. तिसरी प्रॉपर्टी आहे कॉम्प्लिमेंट ऑफ युनिव्हर्सल सेट U. कॉम्प्लिमेंट ऑफ universal set U is empty. Complement of universal set U is empty means U dash is equal to 5. U dash is equal to 5. फोर्थ नंबरची प्रॉपर्टी आहे कॉम्प्लिमेंट ऑफ empty set. कॉम्प्लिमेंट ऑफ empty set. Complement of empty set is universal set. Universal set U. Complement of empty set is universal set U means phi dash empty set phi dash is equal to U. Phi dash is equal to U. बघा प्रॉपर्टीज पहिली प्रॉपर्टी का दिलेला सेट आणि त्याचा कॉम्प्लिमेंट याच्यामध्ये कोणताही कॉमन एलिमेंट राहत नाही. नो एलिमेंट इज कॉमन इन ए अँड ए डॅश. ए आणि ए डॅश मध्ये कोणताही एलिमेंट कॉमन राहत नाही. नंतर जो आहे ते दिलेला सेट आणि त्याचा कॉम्प्लिमेंट दोनही युनिव्हर्सल सेटचे सबसेट असतात. मी ए इज अ सबसेट ऑफ यू अँड ए डॅश इज अ सबसेट ऑफ यू. Now third complement of universal set U is empty. U dash is equal to 5. And complement of empty set is an universal set. Is an universal set. That is phi dash. Phi चा dash मी complement empty set चा complement तो काय असतो universal set आणि universal set चा complement काय असतो empty set. Empty set. Understand? आज जेवढं शिकवलं तेवढं वाचायचं आहे. कॉन्सेप्ट महत्वाचे आहे. जसं वाचाल तर समजन. एक म्हण आहे वाचाल तर वाचाल. ओके व्यवस्थित लिहायचं आहे समजून घ्यायचं आहे. नाही समजलं मला विचारायचं आहे. समजलं वरच्यावर विचारता नाही समजलं तर आहे आपल्याला ऑप्शन आहे चॅटचं त्यामध्ये विचार चला. व्हिडिओ पहिले बघून घ्यायचा 1 वेळा 2 वेळा 3 वेळा त्याच्यानंतर नाही समजलं मला पुन्हा विचार चालायचा. ओके राईट.